श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. वास्तुशास्त्रामध्ये तांब्याचा सूर्य हा एक महत्त्वाचा आणि शुभ वास्तुदोष निवारणाचा उपाय मानला जातो. आपल्या घरातही तांब्याचा सूर्य आहे का? मग या तांब्याच्या किंवा मग पितळीच्या सूर्याबद्दल वास्तुशास्त्रानुसार योग्य माहिती तुम्हालाही नक्कीच ऐकायला पाहिजे. चला, या संबंधीचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. वास्तुशास्त्रामध्ये तांब्याचा सूर्य हा एक महत्त्वाचा आणि शुभ वास्तुदोष निवारणाचा उपाय मानला जातो. तांब्याचा सूर्य सूर्यदेवाचं प्रतीक आहे, जो सूर्य ऊर्जा, तेज, यश, आरोग्य आणि समृद्धी यांच्याशी संबंधित आहे. पण वास्तुशास्त्रानुसार याचा योग्य वापर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि वास्तुदोष सुद्धा दूर करतो. चला जाणून घेऊया तांब्याच्या सूर्याबाबत संपूर्ण आणि अचूक माहिती. नंबर 1, तांब्याच्या सूर्याचे महत्त्व आणि सूर्याचं प्रतीक आधी जाणून घेऊया. सूर्य हा जीवनशक्ती आणि सकारात्मकतेचा स्रोत आहे. तांब्याच्या सूर्य घरामध्ये सूर्याच्या सकारात्मक प्रभावाला आकर्षित करत असतो. वास्तुशास्त्रामध्ये सूर्य पूर्व दिशेशी संबंधित आहे. पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा असून ती सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार मानली जाते. शिवाय तांब्याचा सूर्य असेल तर तांब हे धातू सकारात्मक ऊर्जा वाहक आहे आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यास सुद्धा मदत करते. म्हणून तांब्याचा सूर्य घरातील वास्तुदोष कमी करण्यास आणि सौभाग्य वाढवण्यास मदत करत असतो. पण हा तांब्याचा सूर्य कुठे आणि कसा ठेवावा आणि त्याची योग्य दिशा नक्की काय आहे? तर तांब्याचा सूर्य नेहमी पूर्व दिशेच्या भिंतीवरती लावावा. पूर्व दिशा सूर्याची दिशा आहे आणि यामुळे सूर्याची सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. तो भिंतीवर मध्यम उंचीवरती लावावा, जेणेकरून तो सहज दिसेल, पण खूप उंच किंवा मग खूप खाली सुद्धा नसावा. शिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा मग लिव्हिंग रूमच्या पूर्वेकडील भिंतीवरती, कार्यालयामध्ये किंवा मग एखाद्या दुकानामध्ये पूर्व दिशेला हा सूर्य लावता येऊ शकतो. पूजा कक्षातही आपण सूर्यप्रतिमा ठेवू शकतो, परंतु पूजेच्या मूर्तीसमोर सूर्यप्रतिमा ठेवू नये. जर घराची पूर्व दिशा बंद असेल किंवा मग तिथे सूर्यप्रतिमा ठेवणं योग्य नसेल, तर भारी सामान ठेवलेलं असेल किंवा मग दोष असेल तर तांब्याचा सूर्य लावल्याने दोष कमी होतो. मग तांब्याचा सूर्य अशा दिशेने लावावा जिथे सूर्यप्रकाश त्याजवळ थेट पोहोचू शकेल. सूर्याची किरणं या तांब्याच्या सूर्याने आकर्षित केली पाहिजेत, तर त्यामुळे सुद्धा घरातील वातावरण सकारात्मक बनण्यास मदत होत असते. मात्र यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यायला हवा. आता हा तांब्याचा सूर्य आपल्या घरी असेल तर तो कसा असावा? तर तो शुद्ध तांब्यापासून बनवलेला असावा. तांब्याची शुद्धता सकारात्मक ऊर्जा वाढवते. सूर्याच्या आकाराच्या, गोलाकार, तेजस्वी आणि सूर्यकिरणांनी युक्त असा तो सूर्य असावा. काही वेळा त्यावर सूर्यदेवाची आकृती किंवा मग स्वस्तिकाचे चिन्हही असतं. हे शुभ मानलं जातं. खूप मोठी किंवा खूप लहान अशी सूर्यप्रतिमा नसावी. मध्यम आकार योग्य मानला जातो, जो 6 ते 12 इंच व्यास इतका असू शकतो. आता सूर्यप्रतिमा लावल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतात? तर घरात सूर्याची सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे आनंद आणि शांती मिळते. पूर्व दिशेतील दोष कमी होतात, जसे की बंद खिडक्या असेल किंवा मग अंधार असेल, यामुळे वास्तुदोष होऊ शकतो आणि हा वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण सूर्यप्रतिमा लावू शकता. शिवाय सूर्य यश, नेतृत्व, समृद्धी देणारा आहे. त्यामुळे व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होते. याही व्यतिरिक्त सूर्याच्या प्रभावामुळे घरातील सदस्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा सुधारण्यास मदत मिळते. एवढंच नाही तर सूर्यदेवाची कृपा प्राप्त होण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळवण्यासाठी तरी आपण एक सूर्यप्रतिमा घरामध्ये आवर्जून लावावी, असं तज्ज्ञ सांगतात. एवढंच नाही तर तांब्याची सूर्यप्रतिमा आपल्या घरामध्ये लावण्यासाठी योग्य दिवस म्हणजे शुभ मुहूर्त आणि योग्य पद्धत आपल्याला माहिती असायला हवी. तर तांब्याचा सूर्य लावण्यासाठी रविवार हा सूर्यदेवाचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. म्हणून सकाळी सूर्योदयापासून किंवा सूर्योदयाच्या वेळी किंवा मग शुभ मुहूर्तावर आपण ही तांब्याची सूर्यप्रतिमा लावावी. ही प्रतिमा लावण्यापूर्वी गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने ती धुवून घ्यावी. त्यावर हळद, कुंकू आणि चंदनाचा टिळा लावावा. सूर्यदेवाला अगरबत्ती दाखवून ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर पूर्व दिशेच्या भिंतीवरती हा सूर्य लावताना सूर्यदेवाला प्रार्थना करावी आणि घरामध्ये सुखसमृद्धीची इच्छा व्यक्त करावी. आता जर आपल्याकडे हा तांब्याचा सूर्य लावला असेल तर तांब्याचे सूर्य
नियमितपणे स्वच्छ करावा, जेणेकरून त्यावर धूळ किंवा मग काळपट जमा होणार नाही किंवा मग शिवाय तांब स्वच्छ ठेवल्याने त्याची ऊर्जा कायम टिकून राहते। मात्र यासाठी काही गोष्टी टाळाव्यात। हा सूर्य जो आहे तो कधीही टॉयलेट, स्वयंपाकघर किंवा अंधाऱ्या कोपऱ्यात लावू नये। तो तुटलेला किंवा खराब झालेला नसावा। जर घर बदललं तर तांब्याचा सूर्य नवीन घरातही पूर्व दिशेलाच लावावा। आता तांब्याचा सूर्य नेहमी पूर्व दिशेलाच का लावावा, तर पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा आहे आणि सूर्यदेवाशी संबंधित या दिशेला तांब्याचा सूर्य लावल्याने सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते। मात्र चुकीच्या दिशेला जर की पश्चिम दक्षिण दिशेला ही सूर्य प्रतिमा लावली तर प्रभाव कमी होऊ शकतो। आता ही झाली तांब्याच्या सूर्य प्रतिमेबद्दलची माहिती। आता तुम्ही म्हणाल की तुमच्याकडे पितळेची सूर्याची प्रतिमा आहे, तर पितळेची सूर्य प्रतिमा सुद्धा घरामध्ये विशेष महत्त्वाची मानली गेली आहे। सूर्य हा अग्नितत्व, ऊर्जा, आत्मविश्वास, नेतृत्व आणि यशाचं प्रतीक मानला जातो। शिवाय पितळीची सूर्य प्रतिमा घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि वास्तुदोष सुद्धा दूर करत असते। या सूर्य प्रतिमेची तितकेच लाभ आहे। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होतं। कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य सुधारतं आणि आर्थिक स्थिरता सुद्धा वाढते। नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणामध्ये यश मिळण्यासही मदत मिळते। व्यक्तीच्या आत्मविश्वासामध्ये सुद्धा वृद्धी होते। घरातील वास्तुजन्य दोष कमी होतात। शिवाय घर आणि कुटुंबाला वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं। ही प्रतिमा सुद्धा पूर्व दिशेला लावावी। मुख्य प्रवेशद्वारासमोर लावावी। उत्तर पूर्व दिशेला सुद्धा ही लावू शकता, पण विद्यार्थ्यांसाठी, कारण ही प्रतिमा अभ्यासाच्या खोलीमध्ये उत्तर पूर्व दिशेला ठेवल्यास शिक्षणात यश मिळतं। शिवाय पितळीचा सूर्य हा आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी उत्तर दिशेला ठेवावं असंही तज्ज्ञ सांगतात। तर आपल्याकडे पितळीची सूर्यप्रतिमा असेल किंवा मग तांब्याची सूर्यप्रतिमा असेल तर ती योग्य मुहूर्तावर आणि योग्य दिवसावर लावणंही तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणूनच आधी सांगितल्याप्रमाणे रविवार हा दिवस निवडावा। रविवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तात पहाटे 3 ते 6च्या दरम्यान किंवा मग रात्री 12 ते 3च्या दरम्यान ओम भास्कराय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करीत ही प्रतिमा स्थापित करावी। प्रतिमा स्वच्छ कपड्यावरती ठेवावी आणि नियमित पूजा करावी आणि ती नंतर योग्य दिशेला लावावी। वास्तुशास्त्रानुसार पितळीची किंवा मग तांब्याची सूर्यप्रतिमा ही योग्य दिशेला आणि विधीपूर्वक ठेवल्यास घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येण्यास नक्कीच मदत मिळते असं सांगितलं जातं। तर वास्तुशास्त्रानुसार सूर्यप्रतिमेबद्दल आपण ही माहिती जाणून घेतली आहे। ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी खात्री आहे आणि याही व्यतिरिक्त सूर्यप्रतिमेबद्दल आणखी काही विशेष माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का, तर ते सुद्धा कमेंट करून सांगा। तुमच्या घरामध्ये सूर्यप्रतिमा ही पितळीची आहे की तांब्याची आहे हेही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।